तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला मदत करायला ऑफिसला येत जाऊ का? आणि मग घरचं काय? घर कोण सांभाळणार? नाही म्हणजे मी तेही मॅनेज करेन ना. आणि आपल्या बाळाचं काय? आपल्या नंदलालाला तू सांभाळ, कॉम्प्लेक्सला मी सांभाळतो. आजपर्यंत तुम्ही इतके डील्स, एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट्स हँडल केलेत आणि एवढं साधं काम नाही करू शकलात. काय कार्तिक, ते सगळे डील्स, ते सगळे प्रोजेक्ट्स बिझनेस मध्ये होते, प्रेमात नाही. पण सर तुम्ही काहीतरी बोलायला हवं. नाही फार फार तर काय झालं असतं, त्या हो म्हणाल्या असत्या किंवा नाही म्हणाल्या असत्या. तेच तुम्हाला नको होते. मला पुन्हा त्यात अडकायचं नाहीये. एकदा प्रेम करून खूप मोठी शिक्षा भोगली आहे मी. मला आता हे सगळं नकोय. त्यापेक्षा मी एकटीच राहिलेली बरी. शारदा, एकटं आयुष्य जगणं फार कठीण असतं आणि तुझ्या पुढे अजून खूप मोठं आयुष्य आहे. आणि ते जगण्यासाठी तुला कोणाच्या तरी सोबतीची गरज लागणार आहे. माझं ऐक, तू वरुण सुभेदार बद्दल सिरियसली विचार कर, असं मला मनापासून वाटतंय. सध्या तरी घरापेक्षा मला काळजी आहे ती अंतराच्या लग्नाची. एकदा तिचं लग्न झालं ना की आपली जबाबदारी संपली. हो, ती त्या धक्क्यातून सावरलेली नाहीये अजून. सावरेल. तिच्या मनावर झालेली जखम भरून निघेल हळूहळू. ही केस जिंकले तरी मी हरणारच आहे. माझा संसार हरवून बसेन मी. तेव्हा प्लीज डोंट वरी नेहा, तुझा संसार मी नाही मोडून देणार. पण एक मात्र नक्की, शार्दूलने दादांच्या विलला चॅलेंज केलंय, तेव्हा त्याची शिक्षाही त्याला मिळायलाच हवी. मला असं कळलं की पोलिसांनी तुला चौकशी करता पोलीस स्टेशनवर बोलवलं आणि नंतर अरेस्ट केलं. अरे हो हर्ष, मी खूपदा फोन ट्राय केला तुझा, पण लागलाच नाही. माझा फोन पोलिसांनी जप्त केला होता. हर्ष हर्ष मला खूप टॉर्चर केलं त्यांनी. 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवलं होतं. पण काय सगळं कशा करता? मला खरंच काही कळत नाहीये. मला वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. हर्ष हर्ष मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंय. नाही, फोनवर नको प्रियांका. एक काम कर, तुम्हाला ऑफिसला भेटायला, मग तिथे सविस्तर बोलू. आज येऊ? चालेल. आम्ही येतोय आज. ओके, वाट बघतो. जाऊया. माझा नवरा तो तर दादांच्या शब्दाबाहेर नाहीये. तो त्यांच्याच ऑफिसात नोकरी करतो. अशा नोकरदार माणसाशी लग्न करण्यापेक्षा मी तुझ्याशी करायला हवं होतं. आय एम सॉरी निरंजन. हे बघ मानसी, अजूनही वेळ गेलेली नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. तू ही केस नक्की जिंकशील, मला 100% खात्री आहे. आणि तुला जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी तुला करेन. थँक्स हर्ष. प्रियंका, आपल्याला निघायला हवं. प्रधान वकिलांचाच फोन होता. येऊ हर्ष मी.